बघा, चौकोन ABCD हे शेत आहे. त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी आकृतीत दिली आहे. मापकोन DAB बराबर 90 अंश असेल तर त्या शेताचे एकूण क्षेत्रफळ किती असा प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो लक्ष द्या. मापकोन DAB आहे 90 अंशाचा. हे संपूर्ण आहे लेकरांनो शेत, आणि या शेताचं क्षेत्रफळ किती असा प्रश्न. उत्तराप्रत जाण्यासाठी लक्ष द्या. इथून फक्त एक सरळ रेष ओढा, म्हणजे या शेतात एक आयत, एक त्रिकोण बनतो. मग करायचं काय? आयताचं क्षेत्रफळ आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ यांची बेरीज म्हणजे या संपूर्ण शेताचं क्षेत्रफळ. आता हा बनलेला आयत, इथे एक नाव द्या E. DCEA हा झाला आयत. आयताच्या सम्मुख भुजा म्हणजे परस्पर विरुद्ध असलेल्या बाजू सारख्या असतात लेकरं. मग ही बाजू DC जर 28 तर बाजू AE ही सुद्धा काय असणार? 28 मीटर. ही आहे या आयताची रुंदी, म्हणजे बाजू DA 9 मीटर. आयताच्या परस्पर विरुद्ध असलेल्या बाजू सारख्या म्हणून बाजू CE ही सुद्धा 9 मीटर. लक्ष द्या. ही जी बाजू आहे AB ही बाजू आहे 40 मीटर. या 40 मीटर मधून लेकरांनो हे 28 मीटर वजा करा. उत्तर काय? 12 मीटर. अर्थात बाजू EB येणार 12 मीटर. लक्ष द्या. शेताच्या अंतर्भागामध्ये एक आयत, एक त्रिकोण. आयताचं आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा. क्षेत्रफळांची बेरीज म्हणजेच शेताचं एकूण क्षेत्रफळ. लक्ष द्या. प्रथमतः आयताचं क्षेत्रफळ आणि काढण्याचं सूत्र काय? तर लांबी गुणिला रुंदी. हा जो आयत आहे याची लांबी आहे 28 मीटर, रुंदी आहे 9 मीटर. गुणाकार 9 8 72 7 9 2 18 आणि 7 25 चौरस मीटर. हे झालं आयताचं क्षेत्रफळ. आता लेकरांनो लक्ष द्या. CEB हा त्रिकोण ज्याची उंची 9 मीटर आणि पाया 12 मीटर आहे. हा त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण. शेताच्या अंतर्भागातील काटकोन त्रिकोणाचं काय हो? क्षेत्रफळ. आणि ते काढण्याचं सूत्र 1/2 पाया गुणिला उंची. इथं 1/2 गुणिला पाया कोणता? 12 मीटर. हे 12 मीटर आणले कुठून? तर ही जी बाजू आहे AB 40 मीटर आहे, पैकी बाजू AE 28 मीटर आहे, म्हणून 40 वजा 28 उत्तर 12. अर्थात बाजूचा हा उरलेला भाग म्हणजे बाजू EB 12 मीटर. पाया 12, उंची म्हणजे ही EC 9 मीटर. आता हा भाग द्या. बेसख 12 म्हणजे 1 गुणिला 6 गुणिला 9 अर्थात 9 सख 54 चौमी. हे झालं त्रिकोणाचं क्षेत्रफळ. एकूण शेताचं क्षेत्रफळ. त्या एकूण शेताचं क्षेत्रफळ किती सर? तर या क्षेत्रफळांची बेरीज अर्थात 252 चौमी आणि 54 चौमी ही बेरीज करा. जसं की 4 आणि 2 6, 5 आणि 5 10 अशी 0 हाताला 1, 2 आणि 1 3.
306 चौमी हे या प्रश्नाचं अर्थात त्या शेताचं क्षेत्रफळ पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. आयताची लांबी, रुंदी, परिमिती, क्षेत्रफळ काढणे तसेच त्रिकोणावरील उदाहरणे ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.